26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पर्यटन स्थळ असलेल्या गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल इथं दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला होता। ताज हॉटेलमध्ये 35 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता। या हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या तहव्वूर राणाला आता भारतात आणलं गेलेलं आहे आणि त्याच्या चौकशीमध्ये अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे। आणि याचाच गेटवे ऑफ इंडिया इथनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात येणार आहे। तहव्वूर राणानेच रेकी केली होती आणि त्यानेच 10 आतंकवाद्यांना माहिती दिली होती। जे ताजमहाल पॅलेस माझ्या मागे पाहता आपण याच ठिकाणी गोळीबाराला सुरुवात झाली होती। यातील काही आतंकवादी या ताजमहाल पॅलेसमध्ये गेले होते। एकूण अंधाधुंद गोळीबारमध्ये 35 जणांचा मृत्यू झाला होता, तर काही शेकडो नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते। ताजमहाल पॅलेस आणि गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पर्यटक नेहमी गजबजलेले असतात आणि याच ठिकाणी टार्गेट करून या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता। दरम्यान तहव्वूर राणा याने मास्टरमाइंड असून त्याच्यासोबत एक आणखी साथीदार होता आणि यांनी कुठे कसं राहायचं या संदर्भातील जी माहिती होती या अतिरेक्यांना दिली होती। त्याचप्रमाणे हे अतिरेकी जे आहेत ते गेटवे ऑफ इंडियामधून आतमध्ये आले होते आणि यानंतर ते या ताजमहाल पॅलेसमध्ये गेले होते। ताजमहाल पॅलेसमध्ये झालेल्या गोळीबारानंतर ही माहिती जी आहे ती क्षणार्धात मुंबई, महाराष्ट्रात, जगभरात पोहोचली आणि यानंतर मोठं ऑपरेशन सुरू झालं। तहव्वूर राणाच्या चौकशीअंती अनेक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।